हॅलो, नमस्कार. कोण? मी दैनिक समाजची पत्रकार आहे. तुम्ही इथे उपोषणाला बसलाय? ओ, आमरण उपोषण. पण आमरण उपोषण कशासाठी? काय मागण्या काय आहेत तुमच्या? शिक्षा भोगून आलाय? शीट, मी पण पुढाची विचारपूस करते. हे का बलात्काराची? एक मिनिट, पण तुम्ही उपोषणाला का बसलाय? तुम्ही फाईल अर्धवट वाचलेली दिसते. Oh shit! हॉरिबल आहे हे सगळं. पण हे सगळं कसं काय? म्हणजे काय प्रकार आहे हा? तुम्ही मला सांगाल काय? मी तुमची मदत करू शकते, नक्कीच. मला न्याय मिळेल. म्हणजे मी प्रयत्न नक्की करेन. सगळे प्रयत्न करून झालेत. बरं, आपलं नाव? गोपाळ. आय मीन पूर्ण नाव. आता फक्त गोपाळच राहिलाय, पुढे काही शिल्लकच नाही. गोपाळ, प्लीज हे बघा, तुम्ही रडू नका. मी नक्की मदत करेन तुमची, पण तुम्ही मला सगळं सविस्तर सांगाल का? मी सांगतो ना, मी सांगतो. हा, 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून कामाला होतो. हो, मी रोज लोकांना अपडाऊन करायचो. त्या दिवशी नेमका माझा पास संपला होता आणि मी काही गडबडीमध्ये तिकीट सुद्धा काढायला विसरलो. कुर्ला रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि शिवाजी महाराज सर्वोच्च 12 पुढला दादर स्टेशनवर थांबले. शुभ स्वागत. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 तर अभिवादन करू. 4 मिनिटे मुंबई निर्मळ चौक शिवाजी महाराज सहर्ष सादर करीत आहोत एकांकिका पुढला 7 वर्ष. ऐकला स्टेशनवर केली. लेखक इरफान मुजावर, दिग्दर्शन रुडॉल्फ रॉड्रिग्स, नेपथ्य सैजल, पार्श्वसंगीत प्रीती, प्रकाश योजना विनीत म्हात्रे. निर्मळ चर्च सहर्ष सादर करीत आहोत
किती 7 वर्ष. चला साल्यांनो, विदाऊट तिकीट प्रवास करतात का? चला. अरे काय गडबड आहे? साहेब विदाऊट तिकीट प्रवास करत होते. काय रे साल्यांनो, हा? बिना तिकीट प्रवास करता वर दंड भरायला नको तुम्हाला? अहो, साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अच्छा. साहेब मी नेहमी असा नाही प्रवास करत. आज माझा पास संपला होता म्हणून साहेब मला एक फोन करू द्या ना, मी हे सगळं. का? आतमध्ये गप्प पडून राहायचं, समजलं का? अहो, पण साहेब त्याला काय गटकेटा असायला तर ते सगळं ठरवून द्यायला पाहिजे. अहो, साहेब पण मला एक फोन करू द्या ना, साहेब. बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अटक करा, अटक करा, बलात्काराला अटक करा. नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागर्दी नहीं चलेगी. नमस्कार. कुर्ला रेल्वे स्टेशनवर काल झालेल्या बलात्काराचा आज सर्व थरातून निषेध होतो आहे. आपण इथे पाहू शकतात हजारोच्या संख्येने स्त्रिया, तरुण रस्त्यावर उतरले आणि बलात्काराला अटक करा अशी मागणी करतायत. आपल्या बरोबर आहे महिला मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष श्रीमती माणिकबेन झा. आपण त्यांनाच विचारूया. मॅडम, ओ थांबा थांबा. बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अटक करा, अटक करा, बलात्काराला अटक करा. ओ थांबा थांबा. आता बोला. तर मॅडम काल घडलेल्या बलात्काराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काल घडलेल्या बलात्काराचा मी निषेध करतो. एक रात्र उलटून गेली तरी पोलिसांनी अजून त्या बलात्काराला फाशी नाही दिली. हो मॅडम, पण ते काम तर कोर्टाचं आहे ना. अहो तेच ते माहितीये माहितीये. पोलिसांनी अजून बलात्काराला पकडलं नाही, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आज रात्री मजरावर आम्ही मेणबत्ती मोर्चा नेणार आहोत. जर याच्यावर काही सुधारणा नाही झाली तर आम्ही सर्व महिला साडीफेक आंदोलन करणार आहोत. हो, साडीफेक आंदोलन, साडीफेक आंदोलन. अहो भयानक परिस्थिती आहे शहरात. आज एका निराधार स्त्रीवर बलात्कार झाला, उद्या माझ्यावर होऊ शकतो, यांच्यावर होऊ शकतो, कुणावर येऊ शकतो. हे सर्व मला चाललं नाही. नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागर्दी नहीं चलेगी. तर आपण पाहिलंच लोकांमध्ये किती रोष येते. पोलिसांना आणि शासनाची नकार घ्यावीच लागेल. कॅमेरामॅन सतीशसह मी सचिन सावंत, बी न्यूज, मुंबई. पाटील, पाटील काय करता हो तुम्ही? अजून कशा करण्यात झाली त्या चालायला? साहेब माझी माणसं शोधतायत त्याला. ते एरियातील सीसीटीव्ही फुटेज घेतलाय तपासाला. अरे जे काय करायचंय ते लवकर करा. इथे लोक मोर्चे काढतायत, आंदोलन करतायत. बलात्कार करणारा गेला बलात्कार करून आणि हे मीडियावाले हे लागले आमचीच ठासायला. पण साहेब मुंबईच्या एवढ्या गाडीत त्याला शोधणार कसं? थोडा तरी वेळ द्या ना साहेब. अरे तोच तर नाहीये ना आपल्याकडे, तोच तर नाहीये. इथे मुख्यमंत्र्यांच्या फोनवर फोन येत आहे काय झालं म्हणून. काय उत्तर द्यायची त्यांना? अहो पण साहेब साहेब देव काय नाही. कुर्ला रेल्वे स्टेशनला घडले नाही घटना. मग एक काम करा, तिथून एकदम भिकारी उचला, बरं. 2-4 चर्ची उचला आणि कुर्ला रेल्वे पोलिसांनी तर उचलले असतील दोघा चौघांना. हो. घेऊन या त्यांना, लागा कामाला. क्विक. येस सर. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. कुर्ला रेल्वे स्टेशनवर झालेल्या बलात्काराला 3 दिवस उलटून गेले आहेत, पण पोलिसांच्या हाती काहीच ठोस लागलेलं नाही. आमच्या सूचनानुसार बलात्कार झालेली स्त्री औरंगाबादची असून ती मिथिलचे कामा करून आपलं पोट भरत असेल. त्या रात्री कुर्ला रेल्वे ब्रिज खाली एका इस्माने जुजबी ऑफ दाखवून त्या महिलेवर निर्जन ठिकाणी बलात्कार केला. महिला अस्वस्थ दिसताच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून हा पुरुष पसार झाला. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजवर पोलीस तपास करतायत. काही संशयितांना अटक केला आहे, पण मुख्य आरोपी अज्ञातच आहे. कॅमेरामॅन सतीशसह मी सचिन सावंत, बी न्यूज, मुंबई. भोसले मॅडम, आत घेऊन येत्या बाईला. मॅडम घाबरू नका, पोलीस तुमच्या सोबत आहे. हे बघा मॅडम, तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तुम्ही फक्त बोट दाखवा, किमान इशारा केला तरी चालेल. या साल्याची आज चामडीत सोलून काढतो. या मॅडम. हा बघा, हा होता का? नीट बघा, हा होता नाही. आवाज अरे आला. ए बच्चन, अरे साल्या मवाली बनतो का रे? हा होता का मॅडम? नीट बघा, नीट बघा, आठवा. हा होता का?
होता ए चल तिकडे काय रे साल्या आलू नका कानपाट पुढे हा बघा हा होता का नीट बघा मॅडम हा होता का नीट बघा आठवा मॅडम हा होता का नाही ए चल तिकडे बस चाल नको ना ए आलायचं ना बिलकुल बघा मॅडम हा होता का नीट बघा आठवा मॅडम हे पुस्तक पुढे चाल्या हा होता का मॅडम नीट बघा मॅडम अच्छा सावंत हो साहेब तिघांना आत टाक चल रे उठा चला होते मॅडम याला घेऊन जा बाहेर मॅडम घाबरू नका काळजी नका करू आम्ही आहेत तुमच्या साहेब कोण होती ती बाई आणि आम्हाला असं ओळखपर्यंत का उभं केलंय साहेब मी पहिल्या दिवसापासून एकच गोष्ट सांगतोय मी फक्त रेल्वेचं तिकीट काढलं नव्हतं म्हणून मला अटक केली विदाऊट तिकीट प्रवास करणं एवढा मोठा गुन्हा असं मला माहित नव्हतं साहेब माझ्या घरचे परेशान असतील मला जाऊ द्या ना साहेब झाल्या त्या बाईवर बलात्कार करतो वर विचारतो काय केलं म्हणून बलात्कार नाही साहेब साहेब तुमचं काहीतरी गैरसमज होतोय साहेब मी बलात्कार नाही केला साहेब मी रेल्वेचे तिकीट काढलं होतं साहेब बलात्कार मी नाही बलात्कार केला साहेब तुमचं काहीतरी गैरसमज होतोय साला तिथला सीसीटीव्ही फुटेज दुसरा कुठं कसा आला सीसीटीव्ही कुठला सीसीटीव्ही कुठल्या स्टेशनच्या साहेब मी तिथं रोज प्रवास करतो आला असेल मी बलात्कार नाही केला साहेब तुमचं काहीतरी गैरसमज होतो झाल्या त्या बाईने तुझं नाव कसं घेतलं कॉपी म्हणून गोपी नाही साहेब माझं नाव गोपाळ आहे माझं नाव गोपाळ आहे गोपी हे का कॉपी कपाय समजलं का गेला रे झाल्या साहेब माझ्याकडून सगळा कबूल करून घेतो चला लवकर साहेब ऐका साहेब मी काहीच नाही केलं साहेब साहेब तुमचं काहीतरी गैरसमज होतोय साहेब साहेब ऐका तुमचं काहीतरी गैरसमज होत आहे साहेब बसून राहायचा इकडे हो साहेब या तिघांना गाडीत टाक आज सुनवाई आहे तिघांचे चला बाहेर होता तुमचं काहीतरी गैरसमज होत चला सांगितलं कळत नाही का तुला नमस्कार साहेब आपण कोण मी गोपाळची बायको अच्छा त्या बलात्काराची बायको बोला हो साहेब त्यांना भेटायचं होतं त्या दिवशी पण आले होते पण नाही भेटू दिलं तो कोण शाहरुख की सलमान त्याला भेटायला हो साहेब पाया पडते हो. आज तरी भेटू द्या बरं ठीक आहे पण फक्त 5 मिनिटं लक्षात ठेवा हो साहेब हो रमा रमा हो काय केलं ते चांगलं चाललं होतं ना मग कुठनं दुर्बुद्धी सुचली तुम्हाला रमा का तर तू पण असं बोलायला लागलीस अगं तुला वाटतंय का मी बलात्कार केला म्हणून हो आता तर सर्व हेच म्हणतात टीव्हीवर पण दाखवतात तुमचा फोटो रमा अगं रेल्वेचं तिकीट काढलं नव्हतं म्हणून अटक झाली आहे का मला अगं कोणाला भेटलो नाही कोणाला फोन सुद्धा नाही करून दिला आहे मी मला आणि तू आज आलीस मला भेटायला आणि तूही विश्वास ठेवत नाहीस माझ्या पण माझ्या विश्वास ठेवण्याला तुम्ही बाहेर येणार आहेत का आता तर सर्व हेच म्हणतात तुझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय म्हणून नाही रमा रमा हे बघ माझं ऐक तू कोणाचं काहीच ऐकू नकोस बाबांना सांग एक वकील बघा म्हणावं मला इथनं जामीन मिळून एकदा बाहेर पडलो ना की करू का काहीतरी मला इथनं बाहेर काढ. मुली कशा आहेत? बऱ्या आहेत ना त्या
काय झालंय का? अगं इथं मी ओरडून ओरडून जगाला सांगतोय नाही केला मी बलात्कार. अगं काहीच नाही केलं ग मी. साधा आचार्य आहे. मेहनत करून माझ्या परिवाराचं पोट पाळतोय. माणसाला कोणच ऐकायला नाही. कुणी आले सगळी अशी शांत उभी. रमा बाबा कसे? हे बाबा बरे आहेत ना? काय झालंय का रमा? रमा अगं अशी शांत नको राहू. बोल ग काहीतरी. ओ बाबा गेले. बाबा टीव्हीवर वारंवार तुमची बातमी येत होती. लवकर विश्वास नाही ठेवला बाबांनी. म्हणाले माझा गोपाळ असं काहीही करणार नाही. मी पण त्यांना खूप समजावलं. काहीतरी गैरसमज असावा. मी बघता बघता एकदम खुर्चीवरून खाली पडले. श्वास घेता येईना. चिंगीनं पळत जाऊन डॉक्टरला आणले. डॉक्टरनी तपासल्यावर म्हणाले हार्ट अटॅक आहे म्हणून. हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. एवढ्यातच दारात 100-150 माणसांचा मोर्चा. घरासमोर उभे राहून घोषणा करायला लागल्या. हॉस्पिटललाही जाऊ देत नव्हते हो. त्यांच्या हातात बोर्ड होते. त्यावर तुमचा फोटो आणि त्याला चपलाचा हार घातला होता हो त्यांनी. बाबा खूपच अस्वस्थ झाले. मी त्यांना खूप विनवण्या केल्या पण कुणीही ऐकायला तयार नव्हतं. एवढंच त्यांच्यातील एकाने बाबाच्या तोंडाला काय वाचले हो. बाबा तिथंच खाली जमिनीवर पडले. अगं पण तुला माहित आहे ना मी इथे होतो. मग मला का नाही बोलवलं? तुम्ही आले होते शोधत शोधत पण नाही भेटू दिले हो. बाबाचं अंतिम संस्कार हो, कसले काय मेल्यावर शेजारी सुद्धा आले नाही बघायला. म्हणाले बलात्काराच्या बापाला मी हात पण लावणार नाही आणि स्मशानात पण नेणार नाही. अगं मग बाबांचं प्रेम. म्युन्सिपाल्टीची गाडी येऊन घेऊन गेली हो. बाबा सावंत आलो साहेब. बाहेर गेले रे त्याला. हो साहेब. अरे उपचार. उपचार. अरे भाड्या झोप झाली का तुझी? चला चलायची तयारी करा. साहेब माझ्या जामीन अर्जाचं काय झालं? पेटाळला. बलात्काराला जामीन देऊ नका म्हणून मोर्चे निघाल्यात रस्त्यावर. अरे पेपर टीव्ही वाले धरून पकडले तुझं प्रकरण. साहेब साहेब पण 7व्यांदा जामीन फेटाळलाय माझा. प्रत्येक वेळेला मी एकच गोष्ट ओरडून सांगतो मी काहीच नाही केलो. नाही केलं मी बलात्कार. अरे प्रत्येक गुन्हेगार हेच म्हणतो मी काहीच नाही केलं म्हणून. करताना काय वाटलं नाही तुला? आता ओरडून काय उपयोग? पण साहेब आता कुठे नेतात मला? हे बघ काय आयुष्यभर काय तुला इथंच ठेवायचंय? हा
हे बघ, शिक्षा तर तुला होणार. काय काय सर्व पुरावे तुझ्याच विरोधात आहेत. तू तर गेलास रे. पण साहेब ए, कोर्टाला उशीर झालेला चालत नाही, समजला का? चला आवरा लवकर. साहेब हे तुम्ही बरोबर बोलला. कोर्टाला उशीर झालेला चालत नाही. बरोबर, कोर्टाला उशीर झालेला चालत नाही. बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. सरकारी पक्षाने काय म्हणणं आहे का? येस मिलॉर्ड. मिलॉर्ड, हा जो तुमच्या समोर आरोपी उभा आहे ह्याने अतिशय थंड डोक्याने घृणास्पद कृत्य केले आहे. स्वतःला दोन मुली आहेत आणि स्वतःचा संसार असताना देखील त्याने एका निराधार स्त्रीवर क्रूरपणे बलात्कार केला. या गुन्ह्याची शिक्षा त्याला फक्त फाशी आणि फाशीच व्हावी, जेणेकरून आपल्या समाजात पुन्हा असा प्रकार कधी घडणार नाही. म्हणून मी कोर्टाला पुन्हा एकदा विनंती करतो की अशा या गुन्हेगारांना फक्त फाशी आणि फाशीची शिक्षा व्हावी. दॅट्स ऑल मिलॉर्ड. बरं, तर आरोपीचं काय म्हणणं आहे का? साहेब साहेब मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा ओरडून सांगतोय साहेब. साहेब मी नाही केला बलात्कार. साहेब साहेब माझं ऐकून घ्यावं साहेब. साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय साहेब. मी नाही केला. सदर पुरावे व परिस्थिती बघता श्री गोपाळ यांनी बलात्कार केल्याचे स्पष्ट होते. आरोपी श्री गोपाळ यांना 7 वर्षाची सक्त मजुरी शिक्षा देण्यात येत आहे. द कोर्ट इज. साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय साहेब. साहेब तुम्ही माझं ऐकावं साहेब. साहेब तुम्ही माझं ऐका साहेब. मी नाही केला बलात्कार साहेब. रमा. साहेब मला 2 मिनिटं माझ्या बायकोशी बोलू देऊ. हे बघ रमा, घाबरू नको. या कोर्टाने जरी मला शिक्षा दिली असेल ना, आपण हायकोर्टात जाऊ. अगं मी नाही केला पुन्हा, मग काय घाबरायचं आपण? मुली कशी आहे त्यांना सांगा. त्याच्या बाबाने बलात्कार नाही केला म्हणावं. सांग त्याला. रमा तू आहेस ना माझ्यासोबत. मी सगळं सोसेन ग रमा. तू माझ्यासोबत राहा. काय आहे घटस्फोटाचे पेपर. रमा. अगं हे रमा तू मला सोडणार. हे रमा तू मला सोडणार पण का? अगं मी तुला सांगतो ना की नाही केला पुन्हा. हे रमा हे बघ ऐक ना. ऐक आपण हायकोर्टात जाऊ. आपण लढू रमा. आपण लढू. अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत लढू रमा. अहो, किती लढायचं, किती वाट बघायची हो. तुमच्या बरोबर आयुष्याची फरफट नाही करायची हो मला. माझेही आयुष्य आहे, माझेही स्वप्न आहे. आयुष्यभर एका बलात्काराची बायको म्हणून नाही जगायचे मला. पाया पडते हो तुमच्या. सही करा आणि मला मोकळा करा हो. हे रमा अगं पण आपल्या मुलींचं काय? मग त्यांची सोय केली मी अनाथ आश्रमात.
हा निकाल वाचणे माझ्या दृष्टीने अतिशय खेदजनक आहे. आमची न्यायव्यवस्था असं समजते की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निरपराधाला शिक्षा होता कामा. पण आज हा समज खोटा ठरला. श्री गोपाळ यांच्या बाबतीत जो काही गुन्हा आमच्या सिस्टम कडून घडला त्यावर मी काय बोलू हेही मला कळत. श्री गोपाळ यांना कनिष्ठ न्यायालयाने 7 वर्षाची शिक्षा दिली व त्यांनी 7 वर्षाची शिक्षा भोगली दिली. या दरम्यान त्यांनी आपल्यावर झालेल्या अपराधाच्या विरोधात ते लढत राहिले. हायकोर्टात आले, केस लावून धरली व आता तब्बल 7 वर्षाच्या खटल्याच्या सुनवाईनंतर जे काही समोर आले ते अतिशय भयंकर नसून या न्याय व्यवस्थेची व या समाजाची मान खाली घालायला लावणार आहे. उपलब्ध पुरावे, दोन्ही पक्षांचे म्हणणे व सर्व बाबीचा विचार करून श्री गोपाळ यांनी बलात्काराचा गुन्हा केलाच नाही हे सिद्ध होते. म्हणून हे कोर्ट श्री गोपाळ यांना त्यांच्यावर असलेल्या सर्व आरोपातून तत्काळ मुक्त करण्याचा आदेश देत आहे. द कोर्ट इज एडजर्न. मी तुला सांगितलं होतं ना मी निर्दोष आहे आणि मी ते साबित करून दाखवीन. रमा हे बघ, पण मी निर्दोष मुक्त आहे रमा. रमा मी सांगितलं होतं तुला. रमा कुर्ला रेल्वे स्टेशनवर मी रोज प्रवास करायचो, म्हणून साहजिक होतं की तिथल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये माझा फोटो असेल. पण त्या स्त्रीवर बलात्कार तर झालाच होता ना. हो हो झाला होता ना बलात्कार. हो, पण ज्याने बलात्कार केला त्याला जसं समजलं की ती मुलगी अस्वस्थ होत आहे, तो लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि तिथून फरार झाला. ज्या टॅक्सीतून तिला हॉस्पिटलला नेले त्या टॅक्सी ड्रायव्हरचा जबाब घेतलाच नाही. हॉस्पिटल स्टाफ किंवा डॉक्टर ह्यांचाही जबाब घेतला नाही. हो, सगळ्यात मजेदार गोष्ट काय माहितीये का, ओळखपर्यंत जेव्हा मी उभा होतो ना तेव्हा मला समजलं की त्या मुलीने मला ओळखलं नव्हतं, पण पोलिसांनी मला तिच्या अंगावर ढकललं म्हणून भीतीपोटी तिने माझ्याकडे बोट दाखवलं होतं. अहो, ती मुलगी मतिमंद होती. पण आपली न्यायव्यवस्था ती मतिमंद नव्हती ना, ती फास्ट होती. सुपर फास्ट. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला 10 महिन्यात दिली आणि तोच न केलेला गुन्हा सिद्ध करायला मला 7 वर्ष लागली. किती? 7 वर्ष. या 7 वर्षात माझा पाप गेला. माझी बायको मला सोडून गेली. आई बाप आम्ही दोघे जिवंत असताना सुद्धा माझी मुलं तिथे अनाथ आश्रमात जगतायत.
मतिमंद होती पण नक्की कोण मतिमंद होत? ती मुलगी, हा समाज, की आपली न्याय व्यवस्था? अहो पण झाला ना निर्दोष सिद्ध, मग आता काय पाहिजे तुम्हाला? आता काय पाहिजे? या पोलिसांनी ज्यांनी माझ्यावर अन्याय केला ना, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हो, मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन माझी माफी मागितली पाहिजे. हो, आणि सर्वात महत्वाचं, पैसे पाहिजेत का तुम्हाला? नाही, मग मला माझी 7 वर्ष परत पाहिजे. मॅडम, तुम्ही माझी 7 वर्ष परत देणार ना मॅडम? हो, तुम्ही मला आता बोलला होता तिथे की तुम्ही माझी मदत करणार म्हणून. मॅडम, माझी 7 वर्ष तुम्ही परत देणार ना मॅडम? मॅडम सांगा ना, तुम्ही माझी 7 वर्ष परत देणार ना मॅडम? मॅडम मॅडम बोला ना मॅडम. मॅडम, माझी मॅडम, आयुष्याच्या वाटेवरती स्वप्न पेरली संसाराची, सोडून गेले सारे मज, आज सोडली जगण्याची. न्याय अन्यायाच्या रणकंगनामध्ये झुंजतो होतो स्वतःची, सोडून गेले सारे मज, आज सोडली जगण्याची.